नमस्कार, मी स्नेहलता धांडोरे। आज आपण बघत आहोत बेसन सोप्या पद्धतीने आपण खाऊया। चला स्टार्ट। आधी आपण गॅस लावला, कढई तापवली, आता आपण तेल टाकूया। गॅस फास्ट करा। मी बेसन घेतलं, यात पाणी टाकून असं पाणी ओतून असं कालवून घ्यायचं बेसनला। आणि कांदा, 2 मिडियम साईजचे कढीपत्ता, 2-4 मिरच्या आणि तो कोथिंबीर। आता आपण करूया बेसन। आधी 2 चम्मच आपण तेल टाकूया। नॉनस्टिक की कढई आहे, ह्याच्यात जास्त तेलाची गरज नाही। आता आपण याच्यात राई जिरं टाकूया फोडणीला। 1 चम्मच राई, 1 चम्मच जिरं, नंतर टाकून कढीपत्ता 2-4। आधी आपण हे ना असं व्यवस्थित खालून घेऊया। मला कसं टाकायचं, आपण कांदा टाकूया। कांदा टाकायचा, असं मस्त कांदा भाजून घ्यायचा। आता याच्यात आपण मिरच्या टाकूया, 2-4 मिरच्या मिडियम साईजचे असं आपल्याला काढता येईल अशा पद्धतीने। माझ्यासारखं झुणका, याला झुणका भाकरी म्हणतात, भाकरी नाही मी केली। याला बेसन पण म्हणतात, मुंबईला बेसन म्हणतात, गावाला ह्याला झुणका म्हणतात। बेसन भाकरी खूप छान लागते, अशी माझ्या पद्धतीने बेसन करून पहा। असा कांदा आपला मस्तपैकी लाल करायचा। आपण नेक्स्ट टायमाला मी भाकरी करेल, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आता आपण सध्या बेसन करूया। हे असं मस्त परतवायचं कांदा आपला, असं लाल भाजायचं मस्त। त्याच्यात आपण हे बेसन पाणी ओतून घेतलंय, हे आता आपण टाकूया। आधी ह्याच्यात आपण आहे ना 1 चम्मच हळद टाकूया। असं 1 चम्मच हळद टाकूया, असं हलवूया। बेसन कसं तिखट झणझणीत असेल तर छान लागतं खायला। मुलांना म्हणलं आज बेसन बनवते हवा। असं आपण चण्याची डाळ भिजवून वाटण करून तसं पण बेसन आपण करू शकतो, पण मी हे डायरेक्ट चण्याचं पीठ त्यात पाणी ओतून घेतलंय असं। आता आपण याच्यात बेसन टाकूया बघा। आता आपण याच्यात मीठ टाकूया। असं व्यवस्थित हलवायचं बेसन।
बेसन 5 मिनिटात तयार. आणि आता आपण याच्यावरून कोथिंबीर टाकायची अशी. आता आपण म्हणजे गॅस जरा स्लो करूया. झालं बेसन आपलं 5 मिनिटात तयार. आता बघूया आपण आपलं बेसन झालंय का. बघा आपलं बेसन मस्तपैकी ह्याचे बेसन हे ना चपाती संग भाकरी संग खूप छान लागतंय. असं माझ्यावानी कांदा मिरची घालून ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपलं बेसन झालं तयार. गॅस आपण गॅस बंद करूया. असंच माझ्यासारखं साध्या सोप्या पद्धतीचं रेसिपी बेसन आणि ह्याच्यासंग भाकरी खूप छान लागते. हे असं माझ्यासारखं ट्राय करा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.